मुख्यमंत्री नाईक साहेब यांच्या घरी टाकायचं होतं, चिठ्ठी पाठवायचे आणि असं म्हणतात, म्हणजे माझे जे काका होते मोठे, ते घराच्या वरच्या त्या कौलातून बाहेरून उडी मारून घोड्यावर बसण्या इतकं ते स्ट्रॉंग होते. पण मग तुम्हाला घरामध्ये म्हणजे संस्कार झाले ते शिकायला पाहिजे, ते आईकडनं आले. आईकडनं म्हणजे त्या वाटेवर वडिलांच्या खानदानी मार्गावर न जाता या मार्गाने जायला पाहिजे असं आईनं सांगितलं. नाही, ते आजीचं असं म्हणणं असायचं. मध्ये मध्ये वडील म्हणायचे, वडिलाचं एक असं असायचं, घरामध्ये जर वाद चालू असला, घरामध्ये डेमोक्रेटिक वातावरण नेहमीच असते, म्हणजे नेहमीच ऐकून घ्यायचं. जसं झेन सदावर्ते बालशौर्य पुरस्कार आहे, ती सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगते. म्हणजे एवढं सांगते की तिने ते कट्टा पहिल्यांदा सांगितलं, देखो तुम ना पीछे 2 पिलो रखोगे और बाद में आगे सरक के बैठोगे, नहीं तो बिना पिलो के बैठोगे तो पेट ऊपर दिखेगा. म्हणजे इतकं बारीक ऑब्झर्वेशन असते. घरामध्ये डेमोक्रेसी आहे. सांगायचं तात्पर्य की संघाच्या शाखेमध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जेव्हा आम्ही बाल सैनिक होतो, एक बिस्किट मिळायचा. आता ते काय 10 पैशाला वगैरे त्या काळात असायचा, तो बिस्किट मिळायचा. तिथे आम्ही शिकलो संस्कार काय असतात. ते सगळं असताना आता तुमचा आत्ताचा हा जो पेहराव आहे, आता त्याला काहीतरी होते, ते चांदीचा आहे का काय मला माहिती नाही, लागलेलं वगैरे. तर हा जो शौक आहे तो कुठून आला? एकनूर आदमी सौनूर कपडा ही माझ्या आईची आहे. माझी आई म्हणते की टायडी राह, टायडी, यू शुड बी व्हेरी टायडी. आणि त्याच्यामुळे तीच सवय जयश्री पाटलाचे वडील जे होते ते स्वातंत्र्य सेनानी, ज्यांनी या मराठा आरक्षणाला सगळ्यात अगोदर चॅलेंज केलं. तिचे वडील सुद्धा तिला ते सूट पॅन्टमध्येच ती आवडायची त्यांना. आणि मग झालं असं की म्हणजे आपण नीटनेटकं राहिलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पेहराव पहा तुम्ही, कधीसुद्धा तुम्हाला म्हणजे असे तसे कपडे घातलेले ते दिसणार नाहीत. एक स्टँडर्ड आहे. आणि मग आपण आपल्या ह्याच आयुष्यामध्ये जगण्यासाठी आहे, आपण ते तिजोरी भरण्यासाठी नाहीत. आणि त्याच्यासाठी आपण नीटनेटकं राहिलं पाहिजे. आता आज तुमच्याकडे घालून आलेला कपडा काल संध्याकाळी आलेला टर्कीवरून. आज मी ते पहिल्यांदा टर्कीवरून आलेले कपडे घातलेले. हो, जसे नेहरूंचे तिकडे जायचे तसे तुमचे टर्कीहून येतात कपडे. एक सांगतो मी तुम्हाला, माझा प्रश्न असा आहे, म्हणजे मी तुम्हाला म्हणजे सांगतो ते उत्तर म्हणूनच, की नीटनेटकेपणे. आता मी तुम्हाला सांगतो, मी जपानला मागे गेलो तर तिथून काय खरेदी करून आणलं? पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, हायलायटर. तुम्हाला सांगतो, तुम्ही यू हॅव अ चॉईस. तुम्ही जेव्हा कष्ट करून करता, मी 70,000 कोटीवाला नाही, मी पेन पुस्तक वहीवाला आहे. त्याच्यामुळे दिखता है और रहता भी है, आपण दुसरे का नाही चलने देता है. पण तुमच्याबद्दल ना फार म्हणजे आता त्यातल्या इतक्या गोष्टी बाहेर चर्चेत असतात, गॉसिप लेवलला असतात, इतक्या वदंता वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.